श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या या सक्सेस समर्थ रिनाज या यूट्यूब चॅनलवर. आज आपण माहिती बघणार आहोत पंचमहायज्ञाविषयी, की पंचमहायज्ञ हे कोणते आहेत आणि ते का करायला हवे. बघा, सगळ्यात आधी आपण जाणून घेऊया की पंचमहायज्ञ हे कोणते आहेत. पंचमहायज्ञ म्हणजे पहिला ऋण आहे देव ऋण, दुसरा ऋण आहे ऋषी ऋण, तिसरा ऋण आहे पितृऋण आणि चौथा ऋण आहे भूत ऋण आणि पाचवा ऋण आहे मनुष्य ऋण. बघा, ज्यावेळेस आपण मनुष्य जन्मात येत असतो त्यावेळेस काही ऋण घेऊन आपण जन्माला येत असतो व त्यामुळे काही दोष आपल्यात असतात आणि त्यामुळे आपल्याला ह्या जन्मात ह्या ऋणांपासून मुक्तता जर हवी असेल तर म्हणून तुम्हाला पंचमहायज्ञ हा करायलाच हवा. आणि पंचमहायज्ञ करणं हे काय म्हणजे एवढंच फारसं काही म्हणजे महागडं म्हणण्यापेक्षा मी तरी म्हणजे 1 रुपया देखील तुम्हाला हा लागत नाही म्हणून. आणि तुम्ही म्हणजे अगदी 5 मिनिटात हे पंचमहायज्ञ तुम्ही करू शकता. बघा, प्रत्येकाला असं वाटतं की आपल्या घरात आनंद यावा, आपल्या घरात भरभराटीच व्हावी, आपल्या फॅमिलीमध्ये एकोपा राहायला हवा, असं प्रत्येकाला वाटत असतं. मग त्यामुळे आपण हा पंचमहायज्ञ जर केला तर आपल्या घरात असे म्हणजे प्रश्न वगैरे देखील उद्भवणार नाही. चला तर मग आपण बघूया की पंचमहायज्ञ हा कसा करायचा. सगळ्यात पहिले तर आपण देवऋण हा करायला हवा. म्हणजे देवयज्ञ हा करायला हवा. देवयज्ञ करायला काय, ज्यावेळेस तुम्ही अंघोळ वगैरे केली का त्यावेळेस तुम्ही किचनजवळ जायचं आहे आणि एक चौकोनी असा कागद घ्यायचा आहे. म्हणजे तुम्ही न्यूजपेपर घेऊ शकता किंवा कुठले असे अगदी छोटाच, काही जास्त मोठा नाही, कागद घेतला का तो तुम्हाला तूप लावायचं आहे, त्या कागदाला तूप लावायचं आहे, एका बोटाने तुम्हाला तूप लावायचं आहे व त्यानंतर त्याला पेटवायचं आहे. आणि तुम्ही पेटवणार कशात, तर एखादी मातीचं भांडं असेल किंवा नाहीच मातीचं भांडं असेल तर आपली पणती जी तुम्ही वापरत नाही ती पणती घ्या, त्यामध्ये तो कागद पेटवा आणि जी काही उरलेली त्यात जी काही राख असेल ती तुम्ही बाहेर जाऊन एखाद्या झाडाला, तुम्ही अंगणाच्या जे काही झाडं असतील त्यात टाकू शकता. किंवा मग असे बरेचसे तुम्ही म्हणजे आता हा यज्ञ तुम्हाला रोज करायचा आहे त्यामुळे माझे बरीचशी जर राख वगैरे साचली की ती तुम्हाला पाण्यात देखील प्रवाहित करायची. हा झाला आपला देवयज्ञ. दुसरा आहे ऋषीयज्ञ. आता ऋषीयज्ञ म्हणजे आपल्याला रोज गायला ही एक पोळी खाऊ घालायची, म्हणजे दिवसा म्हणा सायंकाळी म्हणा जसं तुम्हाला जमेल तसं. त्यानंतर तिसरा ऋण आहे पितृऋण. आता हा पितृऋण तुम्ही सगळे म्हणजे हे जे 4 ऋण आहेत तुम्ही कधीही करू शकता, पण पितृऋण तुम्हाला दुपारून 12 वाजेलाच करायचं आहे. 12 तर 1 वाजेच्या दरम्यान हा यज्ञ तुम्हाला करायचा आहे. एक छोटी चपाती बनवा, म्हणजे तुम्हाला स्वयंपाक ज्यावेळेस तुम्ही सकाळी करणार त्याच वेळेस तुम्हाला ही चपाती देखील करायची, अगदी छोटी, म्हणजे कावळ्याचं तोंड तरी किती मोठं असतं. ती छोटी चपाती वगैरे केली का त्यानंतर तुम्ही जो काही भाजी पोळी जे काही तुम्ही भाजी भात वगैरे केला असेल ते त्यात ठेवायचं व टेरेसवरती तुम्हाला 12 वाजेला ते ठेवून द्यायचं आहे. आणि सकाळी बघायचं मग तुम्ही म्हणजे ते खाल्लं की नाही. आणि जर नाही खाल्लं असेल तर ते तुम्ही सकाळी गायला देखील टाकू शकता, म्हणजे खाऊ घालू शकता. आणि चौथा ऋण आहे भूत ऋण. तुम्ही रोज सकाळी तुमच्या जवळपास मुंग्या असतील किंवा मग भिंतीच्या पलीकडे तुम्ही थोडीफार साखर टाकून द्यायची, ते आपोआप मुंगी कुठून ना कुठून तर येतेच आणि ती साखर म्हणजे खाऊन जाते. आणि पाचवा ऋण म्हणजे आहे तो मनुष्य ऋण. बघा, आता तुमच्या घरी जर कोणी पाहुणे वगैरे आले, कोणी अतिथी वगैरे आले असेल तर तुम्ही तिला चहा पाणी देऊ शकता किंवा मग जेव देखील खाऊ घालू शकता. पण जर आता रोज पाहुणे येणं शक्य नाही आहे ना, त्यामुळे मग तुम्ही तुमच्या शेजारपाजारचे जे काही मुलं असतील किंवा तुम्ही कुठं बाहेर जॉब वगैरे करत असणार किंवा कुठं तुमचं जाणं वगैरे झालं तर तुम्ही एखादी टॉफी म्हणा किंवा म्हणजे तुमच्याने जे काही होत असेल तो म्हणजे तुम्हाला मनुष्याला काही ना काही तुम्हाला द्यायचं. सांगायचा अर्थ थोडक्यात हा की मनुष्य ऋण म्हणजे तुम्हाला एका तरी व्यक्तीला तुम्हाला चॉकलेट म्हणा, बिस्किट म्हणा, जे असेल ते तुम्हाला द्यायचे. हे झालेत 5 महायज्ञ. अगदी करायला अगदी सोपेत, काही जास्त वेळ देखील लागत नाही व 1 रुपयाचा देखील तुम्हाला खर्च नाही. आपल्याला प्रत्येकाला असं वाटतं की आपल्या घरात सुख शांतता राहायला हवी, भांडणं तंडणं नाही व्हायला हवे किंवा म्हणजे असे कुठले आजारपण वगैरे नाही, असं प्रत्येकाला असं वाटत असतं. त्यासाठी तुम्ही पंचमहायज्ञ हा रोज व आवर्जून करा. भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ.